नमस्कार मित्र सुनी आपला ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलમાં तुमनं हार्दिक स्वागत. मी तुमना मित्र दगा पाटील. ज्या पुरुषले मायबापनं महत्त्व माहीत नाही ना त्यासने हा व्हिडिओ नक्की दखा खूप महत्त्वानं आहे. दखा मित्र सुनी माले मन बालपण जे ना गरिबी मागे पण मनासारखा श्रीमंत माणूस कोणीच नाही. कारण की मना वडीलनी खूप कष्ट करात मनीसने मी श्रीमंत आहे. 5वी पर्यंत मला कोणा वावरमा कोणा बांधवर जाऊ दिलं नाही, पाय ठेवू दिला नाही. मनीसने मी श्रीमंत आहे. आय स्टोरी एक सांगाना उद्देश म्हणजे की हालाकीनी परिस्थिती काय रास आणि ती बदलासाठी जर तुम्ही प्रयत्न करा तर तुम्ही काय करू शकतास मलाही सांगणं आहे. दखा जसा मला जन्म होणार ना मला 10 कणपल समजायला लागणार ना आमनं कौलारू घर होतं. कौलारू जे आदिवासीसना घर राहतं ना मग MP मा म्हणा, गुजरातमा म्हणा, महाराष्ट्रमा म्हणा त्या पद्धतीनं घर होतं. पावसाळा रातले 12-1 वाजता कधी बी 11 वाजता पाणी चालू 3 वाजता आमले उठणं पडे. आई कधी आजारी राहे आमनी आजी मी मना भाऊ आम्ही उठवत आणि घरमा भांडा बघुन्या वगैरे ठेवत घरमा आठे ठेव तटे ठेव पाणी टपके घरमा. असं बालपण म्हणा की आहे. ज्या टाईमला साखर झोप माहिती तुम्हाला झोप प्रत्येक आवडस त्या टाईमला नेमका पाणी चालू आहे, अंगवर ठेम पाणी पडे. अशी परिस्थिती मी जे 5वीला होतो 4वी-5वीला तर ते वडिलांसले 10,000 रुपये सालदारकीनं काम करत. त्या 10,000 रुपये एक साल ना भेटत. जे दिनले बी आणि रातले बी काम करणं पडत असले त्या 10,000 मा. पण मित्र स्वनी मी कधी थांबलो नाही. ती घरनी परिस्थिती देखी मी त्या कुळणा भितडा त्या कौलारू घर पण ते मनासाठी काही राजमहलपेक्षा कमी नव्हतं. नंतर जसं आम्ही महाराष्ट्रमा म्हणूत तदे थोडीशी परिस्थिती दखी हालत दखी त्या 10 कल्पना दिन नातेवाईकसनी पाठ फिरायला दखी. ज्या बिचारा चांगला होतास त्या कायम सोबत होतातच, मित्र परिवार सोबत होताच. पण जी परिस्थिती होती ना त्यांनी खूप शिकाळलं मित्र सोनी. आणि नंतर मनासाठी परिवारनं आणि घरनं खूप महत्त्व आहे परिवार आणि घरनं. कारण की या जर संगे राहत ना आपले कोणीच